नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि आत्ता आपण जो पॉईंट डिस्कस करणार आहे की कुठल्या कंपन्यांनी प्रमोटर्सनी स्वतःचे शेअर्स विकत घेतलेले आहेत मार्केटमधून. ओके, म्हणजे स्वतःचा स्टेक वाढवलेला आहे. तर काय वाढवलेला असेल स्वतःचा स्टेक? कारण त्यांना कंपनी अजून चांगलं करणार आहे असं वाटतं आहे, म्हणून त्यांनी स्टेक वाढवलेला आहे. तर कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ते बघा. कॅमलिन फाईन सायन्सेस, ओके, यांनी जवळजवळ आपला स्टेक 48% केला आणि गेल्या वर्षी हा स्टेक म्हणजे 2022 साली 17% होता फक्त. नंतर एस्कॉर्ट्स कुबाटा यांनी 28वरनं 68% आपला स्टेक नेलेला आहे. ओके, सिटी युनियन बँक 18वरनं 26%, रेडिंग्टन इंडिया ओके 62% फ्रॉम 40%, युनिकेम लॅबोरेटरीज 70% फ्रॉम 51%, रूट मोबाईल 75% फ्रॉम 60%. रूट मोबाईल तर अर्धा झालेला आहे शेअर, बघा तुम्हाला पटते का. आणि बघा तुम्ही टेक्निकल चार्ट बघून. स्नोमॅन लॉजिस्टिक्स ओके 50% फ्रॉम 40%. हे प्रमोटरनी आपले शेअर्स 10% वाढवलेले आहेत. 10% इज ह्यूज. नंतर सोम डिस्टिलरी यांनी पण 10% आपले शेअर वाढवलेले आहेत, स्वतःच विकत घेतलेले आहेत मार्केटमधून. आयओएल केमिकल 52% झालं आहे, आधी 44% होते. अमरा राजा ओके 32% आता झाला आहे 33%, आधी 28% होते. नंतर एशियन ग्रॅनेट होते 33% झाला आहे, 4% वाढला आहे. UPL लिमिटेड हा पण 4% वाढला आहे. ज्युपिटर वॅगन ओके हा 8% वाढलेला आहे. व्हिडॉल कॉर्पोरेशन हा पण 5% वाढलेला आहे. GMR एअरपोर्ट्स हा पण 7% वाढलेला आहे. प्रमोटरचे शेअर सांगतो मी तुम्हाला. NCC लिमिटेड ओके 2% वाढलेला आहे. इन्फोसिस 1% वाढलेला आहे. रॅलीज इंडिया हा 5% वाढलेला आहे. नंतर धामपूर शुगर हा 4% वाढलेला आहे. दीपक नायट्राईट यांनी पण आपले शेअर्स 4% वाढवले आहेत. बजाज कंझ्युमर ओके यांनी शेअर आपले 3% वाढवले आहेत. ADF फूड 3% ओके. मंगलम ऑर्गॅनिक 4%. ब्लिस ओके हे ब्लिस GVS फार्मा यांनी पण 2% शेअर वाढवलेला आहे. ओके, नंतर मिर्झा इंटरनॅशनल यांनी तर 4% स्टेक वाढवलेला आहे. तर स्टेक का वाढवलेला आहे प्रमोटरने? कारण त्यांना माहिती आहे की आपली प्रॉफिटेबिलिटी पुढच्या 2 वर्षामध्ये नक्की सुधारणार आहे आणि मार्केट पडलेलं आहे. त्यामुळे पडलेल्या शेअरला ओके ऑब्वियसली डिमांड प्रमोटरकडनं जर आली तर त्याच्यामध्ये तुम्हालाही घ्यायला हरकत नसते, असं मला प्रांजळपणे असं वाटतं. की प्रमोटर जर घेतो आहे त्यांना जास्त माहिती आहे कंपनीची, आणि इफ दे आर बाईंग ॲट द फॉलन प्राईस, दीज आर ऑल फॉलन जेम्स ओके. तर तुम्ही पण याच्यामध्ये घुसायला हरकत नाही आहे. फक्त तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, त्याप्रमाणेच ॲक्शन घ्या. आता हे जे आत्ता मी शेअर्स वाचले जे सगळे, त्यातले काही शेअर्स ऑलमोस्ट अजूनही 30% 40% खाली आहेत. ओके, तर हे तुम्हाला घ्यायला तुम्ही पण त्याचा फंडामेंटल्स अभ्यास करा. मी पण केलेला आहे फंडामेंटल्स अभ्यास, सगळेच चांगले आहेत फंडामेंटली. तर मार्केट सेंटिमेंटच बॅड आहे, त्याच्यामुळे हे शेअर सगळे 30, 40, 50% खाली आहेत. आत्ता नाही घ्यायचे तर कधी घ्यायचे, राईट. आणि हे एक लिटमस टेस्ट आहे. जेव्हा प्रमोटर शेअर घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये घुसायला हरकत नसते. इट इज मोर सेफर दॅन बाईंग अदरवाईज जस्ट ऑन द न्यूज ऑर समबडी इज टेलिंग ऑन द टेलिव्हिजन की हा घ्या तो घ्या. तुम्ही प्रमोटर शेअर्स स्टेक होल्डर्सचा अभ्यास केला तर गेले 1 वर्षात किंवा 2 वर्षामध्ये या लोकांनी आपला स्टेक वाढवलेला आहे. बघा तुम्हाला पटतंय का.